सगळ्यांना गुड इव्हिनिंग आणि सगळ्यांचं स्वागत आहे अक्षता ब्लॉग्समध्ये। आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आणि सगळ्यांचा कालचा दिवस म्हणजे 1 जानेवारी सगळ्यांना खूपच छान गेला असेल सगळ्यांचा दिवस। तसा माझा पण काल खूपच छान गेला दिवस कारण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये गेली। पहिलाच गुरुवार होता आणि खरंच खूप भारी छान वाटलं। तर खरंच कालचा दिवस खरंच खूप छान गेला। आणि आता 2 जानेवारी का दुसरा दिवस आणि आता ना संध्याकाळचे 4 वाजलेत आणि मी आता सुरुवात करते कारण सकाळपासून मी आज आराम केला। तर म्हणून आणि आज सगळे घरीच आहेत त्यामुळे मग मी सकाळपासून आराम केला आणि मग आता जरा उठले, फ्रेश वगैरे झाले आणि आता किचनमध्ये आले। आता म्हटलं उठते, जास्त झोपून राहिलं की परत आळस पण येतो आणि कंटाळा येतो, मग ते जमत नाही। म्हणून आता उठली, फ्रेश वगैरे झाली आणि औषधं वगैरे पण घेतली। पण आता खोकल्याचं औषध ना मी घेतलं नाही आहे, तर ते घ्यायचं आहे। तर आता मग औषध घेते मी खोकल्याचं। आणि डॉक्टरनी कालचं मला सांगितलंय तू जरा काळजी घे, हिमोग्लोबिन आहे ते वाढव, कारण बाळ पण आहे तर तुला स्वतःची खूप काळजी घ्यायला पाहिजे। तर त्यासाठी आता हिमोग्लोबिन तर त्याकडे मी लक्ष देते। एक महिना मला कंटिन्यू करायचं आहे, गोळ्या पण घ्यायच्याच आहेत आणि आता त्याच्यासोबत चांगलं खायचं पण आहे। तर मी आता 4 वाजले, सकाळ तर काय मी केलंच नाही। मग आता मी घरामध्ये बीट आहेत तर त्याचा आता ज्यूस करणार आहे। तर ज्यूस करते मी आणि सगळे घरी आहेत तर सगळ्या हॉलमध्ये आहेत आणि मी इथे किचनमध्ये। तर आता जरा बरं पण वाटतंय। तर आता म्हटलं चला, काल आणि सकाळी मी ना शेंगदाणे आणि गूळ पण खाल्ला। जे आपले गुळाचा खडा येतो ना एवढा तो खाल्ला आणि एवढे थोडेसे शेंगदाणे पण खाल्ले आणि आजपासून सुरुवातच केली आहे। मी म्हटलं नाही आता मला कंटिन्यू करायचंच आहे, स्वतःकडे चांगली काळजी द्यायचीच आहे। तर मग मी सकाळी गूळ पण खाल्ला, शेंगदाणे पण खाल्ले आणि आता बीटरूटचा ज्यूस करते। आणि हे ते याचा आपलं चहा बनवणं चालू आणि यशने ते चहा पण ठेवलाय। आज सगळे घरी आहेत तर त्यासाठी त्यांनी लवकरच चहा ठेवला आणि त्यांनी आल्याचा चहा ठेवलाय। पण मी आता एवढ्या लवकर नाही चहा घेणार, मी आता बिटाचा रस घेते आणि मग नंतर सावकाश चहा घेईल। तर आता चला मी फ्रीजमधून बीट काढते। बीट बघा, बीटाचा रस करणार आहे मी, त्यासाठी मी ना दोन बीट घेतलेत। ह्याच्या साली काढून घेतल्या मी आणि कलर पण किती छान आला हाताला। तर हे 2 बीट होते तर ह्याच्या साली मी काढून घेतल्या आणि ह्या साली आहेत ना ते मी आता अशाच ठेवणार। जेव्हा केसांना अशी मेहंदी वगैरे लावायची असेल ना तेव्हा आपण ना साली त्याच्यामध्ये टाकू शकतो। मग त्याच्याने काय आपल्या केसांना कलर पण होईल आणि चमकही येईल। म्हणून मी ना हे आता असंच ठेवणार आहे। बघा किती छान कलर आलाय। धुवून घेते आणि याच्या बारीक फोडी करून घेते। मध्ये बीटाचं मी ना मिक्सरमध्ये टाकून घेते आणि मिक्सरला फिरवून घेते। आता याच्यामध्येच ना आता मी अर्धा लिंबू घेतलाय, त्याच्यामधला अजून थोडा अर्धा लिंबू घेते। बिया काढून घेते, आपण एकदा ठेवून घेते।
आणि तो थोडासा याच्यात मिक्सरमध्ये टाकून घेते. तू पिशील का? आणि याच्यामध्येच गूळ पण टाकून घेते. आता बघा, हा सकाळी पण मी गूळ खाल्लेला, तर हाच गूळ मी याच्यात कट करून टाकते. तुम्ही पाहिजे तर खिसून पण टाकू शकता. मी आता असंच टाकते. अजून थोडा टाक. आणि आता पावडर नाही, गुळाचा खडा आहे, मग तोच मी टाकते. पाणी ऍड करून एकदा मिक्स करते का, परत एकदा मिक्सरला फिरवून घेते. अजून थोडं पाणी पाहिजे. मला वाटते पाणी जास्त झालं, पण थोडं थोडं टाकून घेऊन आणि लगेच मिक्सर पुसून जागच्या जागी ठेवून देते मी. म्हणजे आपण पुसून लगेच टाकलं ना, लगेच घाण पण नाही होत, काहीच नाही. ते साईजवर पण जरा उडालेला. आणि साईजवर उडालेलं लगेच टाकते. आता मिक्सरमध्ये मी वाटून घेतलंय ना, आता त्याचा रस काढून घेते. गाळण घेतली, कप घेतला. आणि आम्ही फर्स्ट टाइम केला पण आणि फर्स्ट टाइम पिणार पण आहे. मी याच्या अगोदर कधीच बीटाचा रस वगैरे काहीच पिली नाही. हा, बीट असं मी सॅलड म्हणून वगैरे मी खात होती, पण फर्स्ट टाइम आता हा ज्यूस पण बनवला आणि फर्स्ट टाइमच पिणार पण आहे. तर बघा त्याची टेस्ट कशी लागते. आणि याच्यामध्ये आता थोडंसं 1-2 चमच मी त्रूला पण पाजते. या सारखा डोर जवळ येतो आणि बघतोय काय करते, म्हणून सारखं सारखं बघते कोण दरवाजा खोलते. आणि आज स्वतः राहिलेला, पाहिजे तर असं पण खाऊ शकतो आपण. आता याचं काय करायचं मम्मीला विचारते मी. कप मोठा झाला, आता मी याच्यात फक्त किती होतो. हे बघा 2 बीटाचा एवढा निघाला. माझे बीट पण छोटे छोटेच होते, स्मॉल. तर ठीक आहे, एवढा फर्स्ट ट्राय करण्यासाठी. आता टेस्ट करते आणि त्रूला पण याच्यामधून थोडंसं देते, 2च चम्मच. आणि हे राहिलेले ना, ते होटाला लावून देते. आणि बीटाचा रस होता ना, तो मी होटांना लावला. तुम्ही बघू शकता किती छान कलर पण आलाय, रेड कलर. थोडासाच लावला, मस्त वाटत.
त्याला आता मी ट्राय करते कसा लागतो ते आणि तुम्हाला पण सांगते कसा लागतो. आणि ध्रुवला पण मी थोडंसं देते त्यातलं. मी हॉलमध्ये जाते आणि ध्रुवला देते थोडंसं. ध्रुवला देते. आता हे बघा मी ध्रुवला पण दिलंय. थोडंसंच पाहिजे, असं नको पाहिजे. थांब तर इकडे बघ. हे बघा आता मी ध्रुवला पण दिलं. आता ध्रुवला मम्मी देईल थोडंसं त्याला पण टेस्ट करण्यासाठी. आणि बाकीचं राहिले तू पिऊन टाक. त्याला जास्त नको देऊ. तू पिशील पिशील हा. तो ध्रुव बघा. तू पिशील का. आणि आज आमचे पप्पा पण घरी आहेत, झोपा काढतायत. आराम फरमाले. आराम चालू आहे, आराम. आणि आज मम्मी पण घरीच आहे. चमचा आणून दे. थांब. ध्रुवला चम्मच देते. चाहिए ना फोटो आ रहा है. कसं लागतंय. ध्रुव हसला. स्माईल बघा ध्रुवची स्माईल. बघा बघा. ध्रुव छान लागतंय. यम्मी आहे. तुला सगळं छान लागतं. तो पितोय. ध्रुव बघा कसं पितोय. बस कर, जास्त नको पाजू. काय ते बीटचा ज्यूस आहे. मग पाच ना मग. बस झालं. बघा ध्रुव अजून मागतोय. ध्रुव आवडलं तुला. ध्रुवचे ओठ कसे झाले लाल लाल. कसे झाले ध्रुवचे ओठ बघ. बघ इकडे इकडे समोर बघ. लाल लाल. ध्रुव हाय. ध्रुव हाय कर. हाय. हाय कर. बोल हाय. हाय कर. बोल हाय. हाय. शूज काढले त्यांनी. बाहेर जायचं होतं ध्रुवला. ध्रुवला काल मठामध्ये नेलं तर त्याला आज परत जायचं होतं बाहेर. बूट बीट घालून रेडी. भात झालं ना. बस झालं. आता तू पिऊन टाक. नाही तर यशला दे. यश तू पिऊन टाक. बघा अजून मागतोय. त्याला मी पण टेस्ट करून बघ. नाही चांगलं नाही. मी पण आता ट्राय करते कसं लागतं. छान लागते खरंच. खूपच छान लागतं. मस्त. ह्याच्यामध्ये गूळ आहे आणि परत लिंबू असल्यामुळे ना खरंच छान लागतंय. असं वाटतच नाही की हा बिटाचा रस आहे. आणि मी फर्स्ट टाइम पिते. खरंच खूप छान आहे. आता मी नेहमी बनवेल आणि नेहमी असंच बनवून आणि असंच पिणार. मस्त लागतंय. पाहिजे के घे ना. यशला बोलते पाहिजे का, तर तो नको बोलतोय. बीटरूटचा ज्यूस माझा पिऊन झाला आणि खरंच खूप छान पण झालेला. आणि लगेच जो पसारा झालेला ना किचनवर तोही पसारा आवरून घेतला. किचन क्लीन केलं. आता ना 4:45 झालेत. तर मेथी आहे तर ती मेथी पण साफ करून ठेवते. तर मेथी काढून घेते फ्रीजमधून. बघा मेथी, तर मेथी पण साफ करून ठेवून देते.
एवढी मोठी गट्टी आहे. सगळे दांडे होते ते एका साईडला करून घेतले आणि फक्त मेथी मेथी आता पटापट आणि बारकी बारकी पान आहेत तर ती आता पटापट होऊन जाईल. आणि कवळी कवळी पान आहेत, सॉरी कवळी कवळी डेट आहेत. ध्रुव पण आला ध्रुवचा आव तर बघ, सगळा ते ज्यूस पिलेला कसा बघ. कोण म्हणायला आंघोळ घातली? हा, छोटे बच्चे ऐसे होते. कोण म्हणायला आंघोळ घातली? नको. I am back. Duru is back. बघ दुरू बघ. ओय, आल्या डबे नको काढू फक्त राहा. आल्या 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 तू डबे नको काढू. नको भाजी निवडून ध्रुव. आल्या आल्या तू डबे नको काढू. धुडू तुझी आई तुला मारू मारू. धुडू धुडू हे बघ. ध्रुव पण आलाय भाजी निवडायला. बघा आमचा ध्रुव कशी भाजी साफ करतो बघा. मारेला ध्रुव तुला फटके देऊ. बाप नको ना गप्पा. आता रात्रीचे 8:30 झालेत आणि आता मी आणि कीर्ती स्वयंपाक करत आहोत आणि कीर्ती लवकर आले. तर चहा वगैरे आम्ही मगाशीच घेतला. 7-7:30ला काहीतरी आम्ही चहा घेतला आणि आता स्वयंपाक करतोय. तर स्वयंपाकामध्ये आज मेथी पुलाव आणि रायता असणार आहे. तर कीर्तीच मेथी पुलाव करते कारण ती छान करते म्हणून. तर तुम्हाला मी दाखवते ती कशी मेथी पुलाव करते ते. तर बघा ती आता फोडणीची सगळी तयारीच करते. आणि आज कीर्ती पण लवकरच आली जॉबवरून. मग ती लवकर आली आहे. ती लवकर आली तर ती बोलली की जाऊ दे मीच आज करते, ताईची तब्येत ठीक नाही आहे म्हणून. तर मी मेथी पुलाव करते. तर त्यासाठी कीर्तीने इथे मेथी धुवून ठेवला आणि तो ना कट करून घेतला आणि इथे तांदूळही धुवून ठेवलेत आणि इथे कुकर ठेवलं गॅसवर. तर ते कुकरमध्ये ती फोडणी देणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला दही पण लागणार आहे म्हणून दही पण आहे. आता ती कशी फोडणी देते ते तुम्हाला दाखवते. कुकरमध्ये तेल टाकतं, तिने जिरं टाकलं आणि अख्खा गरम मसाला खडा मसाला टाकला. आता तो चांगला भाजून घेणार. बघा खड्या मसाल्यामध्ये काय काय घेतलंय. खड्या मसाल्यामध्ये कीर्तीने हे बघा याच्यामध्ये तिने तेल घेतलं. तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप पण घेऊ शकता. तर जिरं घेतलं, तेजपत्ता घेतलाय, लवंग घेतलं,
लवंग मिरी असं तुम्ही खडा मसाला घेतला आणि दगडी फूल असं पूर्ण अख्खा खडा मसाला घेतला आणि तो जरा लाल होऊन दिला आणि त्यामध्येच आता तुम्ही भिजवलेले तांदूळ टाकले. आता ते 2 मिनटं आपल्याला त्या तेलामध्ये फ्राय करायचे आहेत. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. त्यानंतर बारीक मेथी चिरून ठेवलेली ती आता या भातामध्ये आपण टाकून घ्यायची. 2 मिनटांना भात तसंच जरा फ्राय होऊन दिला तेलामध्ये. तुम्ही तूप टाकलं तर तुम्ही तुपामध्ये चांगला तांदूळ फ्राय करून घ्यायचे. आणि याच्यामध्ये आता बारीक मेथी चिरली ती आता त्यामध्ये ॲड केली आहे. ते पण चांगलं ना तांदूळ मेथी सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर गॅसची फ्लेम जरा स्लो करायची. त्यानंतर मेथी पण 2 मिनटं फ्राय होऊन द्यायची. आता याच्यामध्ये ना मसाला टाकायचा. मसाले आपले कुठले नाही टाकायचे, फक्त आहे ना व्हेज बिर्याणी मसाला आहे तो टाकायचा आहे. तर आता याच्यामध्ये व्हेज बिर्याणी मसाला टाकला आणि याच्यामध्ये व्हेज बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा. आणि मीठ तर आपण अगोदरच टाकलेलं, बस एवढंच टाकायचं. फक्त बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आणि तो चांगला चमच्याने हलवून घ्यायचा आणि नंतर पाणी टाकून कुकर बंद करून घ्यायचा. आणि 2 ते 3 शिट्ट्यामध्ये आपला हा भात मेथी पुलाव रेडी. दही पण नाही टाकलं, दही नाही टाकायचं. दही आपल्याला फक्त रायत्यासाठी. त्याला वाटलं असं भात फक्त शिज झालं की वरतून अजून 2 स्पून तूप ॲड करू शकतो. त्याने चांगली टेस्ट येते जेवणाला. आणि तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे भाताला तेवढं पाणी टाकून घ्यायचं. आणि आता इथे कुकरचा झाकण लावून 2 ते 3 शिट्टीमध्ये हा मेथी पुलाव आपला जो आहे तो आपण शिजवून. आता रात्रीचे 11:20 झालेत आणि आता जेवायला ना मेथी पुलाव केलेला. तर आता मी तेच मेथी पुलाव खाते. आणि जेवणाच्या अगोदरची गोळी पण होती ती पण मी खाल्ली जेवणाच्या अगोदर. आता मी मेथी पुलाव बनवला आहे तर तोच खाते आहे. आणि बाकीचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आहे. आणि ध्रुवला पण मी आत्ताच झोपवलं आहे. तो दिवसभर झोपलाच नव्हता बिलकुल, म्हणजे बिलकुलच झोपला नाही. तर त्याला आता ना मी झोपवला आहे, तो आता झोपला पण आहे. मग मी आता लगेच आली जेवायला. परत जास्त वेळ नको आणि परत जेवण झालं आपण जेवल्यानंतरच्या पण गोळ्या खायच्या आहेत. म्हणून मग आता मी जेवून घेते. पण आले जेवायला माझ्यासोबत, आम्ही दोघीच राहिलेलो जेवायच्या. तर आता आम्ही दोघी पण जेवतो पटापट. बाकीचे तर सगळे जेवले. आम्ही आत्ता जेवून झाले आणि आता ना रात्रीचे 12:15 झालेत. जेवता जेवता आणि बोलत बसलो तर टाईमच कसा निघून गेला काही समजलंच नाही. उशीर झाला आणि आता मम्मी सगळं आवरते. जेवल्यानंतरचे जे मेडिसिन आहे ते आता खाते आणि मग आराम करते, जरा झोपते. आणि मम्मीचं इथं आता आवरणं चालू आहे. तर आता मम्मी सगळं सगळं क्लीन वगैरे करेल किचन आणि मग झोपेल. मम्मीला तरी पण जेमतेम 1 तास तरी नक्कीच लागेल. माझं बॉडी लोशन आहे ते संपलंय म्हणून आता वॅसलीन होतं मग तेच लावलं हाताला, पायाला, होटांना, चेहऱ्याला पण. कारण थंडीमध्ये स्किन पूर्ण वाईट होते आणि खूप कोरडी पण होते. त्यामुळे रात्रीचं वॅसलीन वगैरे बॉडी लोशन लावूनच
झोपायचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्कीच मला सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुड नाईट, बाय.